बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी आज 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। त्यांनी जवळपास 5 ते 6 दशकांपासून बॉलिवूडमध्ये आपली कारकीर्द गाजवली। 1960 मध्ये त्यांनी दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं। त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून बघितलं नाही। त्यांनी आपल्या अभिनयानं यशाचं शिखर गाठलं आणि सिनेप्रेमींमध्ये आपल्या अभिनयानं एक वेगळी छबी देखील तयार केली। तब्बल 6 दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणारा कोहिनूर हिरा हरपल्यानं बॉलिवूडमध्ये मोठी पोकळी निर्माण होणार आहे। त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडालं आहे। धर्मेंद्र यांनी 1960 मध्ये दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटातून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली। त्यानंतर 1961 मध्ये आलेल्या बॉयफ्रेंड या चित्रपटात ते सहाय्यक भूमिकेत दिसले। धर्मेंद्र 65 वर्ष अभिनयात सक्रिय होते। त्यांनी असंख्य हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले। 1975 मध्ये शोले, 1975 मध्येच चुपके चुपके, 72 मध्ये सीता और गीता, 77 मध्ये धर्मवीर, 1966 मध्ये फूल और पत्थर, 1973 मध्ये जुगनू आणि और यादों की बारात यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं। धर्मेंद्र 89व्या वर्षीही सतत काम करत होते। त्यांच्या निधनानंतर त्यांचा शेवटचा चित्रपट या वर्षी प्रदर्शित होणार आहे। ते 21 या चित्रपटात दिसतील। या चित्रपटात ते अगस्त्य नंदाच्या वडिलांच्या भूमिकेत असतील। हा चित्रपट 25 डिसेंबर 2025 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल। धर्मेंद्र यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी 2दा लग्न केलं। त्यांचं पहिले लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं। या लग्नापासून त्यांना 4 मुलं आहेत, सनी देओल, बॉबी देओल, विजिता देओल आणि अजिता देओल। त्यांचं दुसरं लग्न झालं ते अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याशी। हेमा मालिनी पासून त्यांना 2 मुली आहेत, ईशा देओल आणि अहाना देओल। धर्मेंद्र यांना मिळालेल्या प्रमुख पुरस्कारांमध्ये 1997 सालचा फिल्मफेअर जीवन गौरव पुरस्कार आणि 2012चा पद्मभूषण पुरस्कार यांचा समावेश आहे। त्यांनी अनेक चित्रपटांमधील उत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार मिळवले आहेत।